इयत्ता 5वी. विषय परिसर अभ्यास भाग 2. घटक पृथ्वीवरील सजीव. उपघटक पृथ्वीची उत्पत्ती. आपल्या सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात. आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली, ती आता जशी आहे तशी पहिल्यापासून होती की बदलली, ती बदलली असेल तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्यमालेची निर्मिती झाली. सूर्यमालेतील सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच सजीव आढळतात. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन हळूहळू पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. पृथ्वीवर या जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्षे लागली. असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात. ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात. आपण या ठिकाणी फक्त प्राण्यांचा विचार करणार आहोत. प्राण्यांची काही वैशिष्ट्ये पाहूयात. 1. प्राणी श्वासोच्छवास करतात. 2. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. 3. काही प्राणी जातींमधील प्राणी अंडी घालतात. त्यातून पिल्ले जन्माला येतात. तर काही प्राणी जातींमधील प्राणी अपत्याला जन्म देतात. Like, share and subscribe our channel to watch more videos and press bell icon for next video.